चला तर जसं मी व्हिडिओ टाकला होता, मला वाटतं एक 4 दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकलेला होता की फ्री सेशन मी घेणार आहे. तर काहींचे प्रश्न आलेत, तर मी असं विचार केला की जेवढ्यांचे प्रश्न आलेत तेवढ्यांचं तरी आपण बघूया काय आन्सर येते ते. ओके, तर सुरुवात करूया आपण. माझ्याकडे जे काही प्रश्न आलेत, तर जे काही माझ्याकडे प्रश्न आलेत ना, तर आपण बघूया त्यांच्यासाठी काय आन्सर येते. ओके, ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचले त्यांनी पाठवलेत, आणि ज्यांच्याकडे नंतर पोहोचेल व्हिडिओ किंवा ज्यांना प्रश्न पाठवायचे त्यांनी नंतर पाठवलं तर त्यावेळेला मी घेईल. ओके, ठीक आहे. ओके, पूजा दाते म्हणून एक आहेत, त्या ताईंचा प्रश्न आपण घेऊया. पूजा दाते यांचा एक प्रश्न आहे, तर आपण बघूया तो प्रश्न. पूजा, मी तुमच्यासाठी घेते, तुमचा प्रश्न घेते. बघा, माझं म्हणजे आता जे काही जे पण मला जॉईन झालेत ना त्यांना आता माहिती आहे का नाही माहिती नाही आहे, पण माझा असा एक रूल आहे माझ्या ह्याच्यामध्ये, जेव्हा पण मी फ्री सेशन घेते त्यावेळेला तुमचे प्रश्न बाहेर जात नाहीत. काही बरेच काही प्रश्न भरपूर पर्सनल असतात, त्याच्यामुळे मी बाहेर जाऊन देत नाही. ओके, तर तुमचं मी फक्त नाव इथं घेईल. तुम्हाला प्रश्न माहिती आहे तुमचा कोणता आहे. ओके, मग त्या थ्रू तुम्ही आन्सर काय येते बघा. पूजा, तुमचं मी पहिलं कार्ड काढलंय, याच्यामध्ये एक आलंय एसचं एक आलंय आणि एक नोचं आलंय कार्ड. ओके, आणि बॉटमची एनर्जी मे बी मध्ये दाखवत्या. आणखीन मी बघते तुमच्यासाठी गायडन्स काय येतोय. तुझ्यासाठी गायडन्स काय आहे का? तुझ्यासाठी गायडन्स काय आहे का? तुझ्यासाठी गायडन्स काय आहे का? तुझ्यासाठी त्यांच्यासाठी काही गायडन्स आहे का? पूजा, जरा वेट करावा लागणार आहे तुम्हाला. थोडंसं तुमच्या लाईफमध्ये होणार त्या गोष्टी, पण थोडासा वेट, काही टाईम तुम्हाला, मला असं वाटतंय की थोडासा तुम्हाला टाईम घ्यावा लागणार आहे. काही गोष्टी अजून तुमच्या लाईफमध्ये अशा खडतर, आय थिंक असा प्रवास आहे जिथं तुम्ही एकट्याने थोडंसं सवयीवर करताय ती गोष्ट. ओके, थोडासा होणार, पण थोडा वेट करावा लागेल. आत्ता लगेच होईल अशी गोष्ट दिसत नाही आहे. ओके, मी तुमच्यासाठी एंजल कार्डमधून पण मी चेक करते. एंजलने तरी एस सांगितलंय. ओके, थोडंसं वेट करायला पाहिजे पण तुम्हाला, कारण ज्या थ्रू हे कार्ड आलेत ना त्याचं सांगते. होऊ शकते जी न्यू बिगिनिंगचं तुम्ही वाट बघताय, की तुम्हाला वाटतं की तुमचं गोष्ट तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं, तर डेफिनेटली ते होणार. थोडासा वेट तुम्हाला करावा लागेल, कारण काही सिच्युएशन अजून तुमच्या व्यवस्थित नाही आहेत, त्या क्लिअर जर झाल्या ना तर होऊ शकतं ते. ओके, कार्ड चांगले आहेत. दोन कार्ड, एक कार्ड मे बी मध्ये, एक कार्ड नो मध्ये, एक कार्ड एस मध्ये असं आलेलं होतं. ओके, तर त्याच्यासाठी मी सांगते थोडासा वेट करा, होणार ते डेफिनेटली होणार आहेत गोष्टी. ओके, ज्यांचे प्रश्न झालेत ना त्यांना मी हे करून घेते टिक मार्क. काही नाव नाही दिलेले, त्याच्यामुळे माझा थोडासा हे झालंय, पण ठीक आहे, मी बघते, मी ट्राय जरा करण्याचा प्रयत्न करते. ओके, उज्ज्वला गोरे, त्यांचा एक मी प्रश्न घेते. उज्ज्वला ताई, बघा मी तुमचा आता प्रश्न घेते. उज्ज्वला गोरे, मी तुमचा प्रश्न घेते, बघूया तुमच्यासाठी काय आन्सर येते.
अच्छा उज्ज्वला गोरे, तुम्ही जो मला प्रश्न विचारलात ना त्याचं दोन्हीही आन्सर येसमध्ये आलेत, येणार तुमच्याकडे. ओके, जे पण तुम्ही प्रश्न विचारलात तुम्हाला पण माहिती आहे, मला माहिती आहे, तर येणार. थोडासा हार्डवर्क आहे तुमच्या लाईफमध्ये, थोडासा करावा लागेल. फायनान्शियली विचार करायला गेलं तर थोडासा हार्डवर्क आहे आणि छान आहे. 3 ऑफ कपचं कार्ड आलं आहे आणि 8 ऑफ पेंटिकलचं कार्ड आलं आहे, दोन्ही पण चांगले आहेत, मी तुम्हाला दाखवते. ओके, आता एंजल कार्डमधून आपण बघूया. काय आहे ना की काही गोष्टींना थोडासा वेट करावा लागतो, लगेच गोष्ट आपल्या लाईफमध्ये येत नाही का, त्याच्यामुळे थोडासा वेट करावा लागतो. उज्ज्वला म्हणजे येस, समथिंग बेटर, काय गोष्टी तुमच्या लाईफमध्ये बेटर होणार आहेत, त्या थ्रू तुमची इन्कम वाढेल. ओके, येणार तुमच्याकडे. फायनान्शियली जेही काही तुम्ही विचार करताय ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. टेन्शन घेऊ नका, टेन्शन फ्री राहा तुम्ही. ओके, मनीषा हमानी नाव आहे वाटतं. ओके, 2 दिवस झाले पण परत लग्न करायचं आहे. ओके मनीषा, मी तुमचा प्रश्न घेते, बघूया तुमच्यासाठी आन्सर काय ते. मनीषा, मी तुमचा प्रश्न घेते, बघूया. मनीषा, आता तुमच्या लाईफमध्ये जोही काही लाईफचा एक स्ट्रगल चालू होता तुमचा मॅरेज लाईफबद्दलचा, तर तो थोडासा आता कंप्लीट होणार आहे. म्हणजे आता तो तुमचा पास्ट तर झालेलाच आहे, तुम्हाला माहिती आहे स्वतः, तुम्ही मला प्रश्न काय विचारला, पास्ट तुमचा झालेला आहे. आता लग जे आहे ना तुमच्या सोबत आता आहे. ओके, तर ज्या वेळेला तुम्हाला जर ते प्रपोजल समोरून येत असेल तर प्लीज बघा, चांगलं आहे तुमच्यासाठी. आणि तुम्हाला छान भेटणार. आता कोणी पार्टनर जर तुम्हाला भेटणार असेल ना तर तो चांगला भेटणार आहे, फायनान्शियली पण तो चांगला असणार आहे तुमच्या लाईफसाठी. ओके मनीषा, हां येस मनीषा, तुमच्यासाठी छान आहे. आणि आता जर एखादा योगायोग जुळून आला तुमच्यासाठी तर डेफिनेटली तुम्ही होकार द्या, छान आहे तुमच्यासाठी. मनीषासाठी काय येसचं कार्ड आले बघा. ओके, येस तुमच्यासाठी येस आहे, एंजलकडून पण येस आहे. पॉवरफुल कार्ड असतात एंजलचे, एंजलकडून पण तुमच्यासाठी हो आहे. तर चांगला जर आला आणि तुम्हाला जर योग्य वाटलं ते तुमच्या पार्टनरसाठी तर तुम्ही डेफिनेटली हो म्हटलात तरी चालेल. हा व्हिडिओ जरा थोडासा मोठा होणार आहे, मी बघते थोडा आता कसा पाठवता येईल त्याच्यावर आहे, बघूया आपण. 7/1/1988 म्हणून नाव महत्त्वाचं असते, कारण नाव जेव्हा आपण कनेक्ट करतो ना एनर्जीज लवकर पकडल्या जातात. ओके, नेक्स्ट टाइम जरा लक्षात ठेवा, मी त्यासाठी तुम्हाला नाव आणि जन्मतारीख दोन्ही पण द्यायला सांगितलेले. नाव खूप महत्त्वाचं असतंय. चला असू दे, बघते मी, ट्राय करते. नाव असेल ना एनर्जीज लवकर पकडतात आणि पटकन तुम्हाला आन्सर मिळून जातात. ओके, तू खूप प्रयत्न करतोय, त्याचे काही जॉबचं तुम्ही प्रश्न विचारला होता तर जॉबसाठी चांगले आहेत त्याला कार्ड. ओके संजय,
हां, संजय खरात यांचा प्रश्न होता तुमच्या मुलासाठी. तर थोडंसं हार्ड आहे, हार्ड वर्किंग आहे त्याच्यासाठी, म्हणजे एकटा स्ट्रगल करतोय बहुतेक त्याच्या ह्याच्यामध्ये बरंच म्हणजे म्हणतो ना एकट्यानेच गोष्ट त्याने हँडल केलेल्या आहेत बऱ्या. तर मला तर कार्ड खूप छान दिसतात आहे आणि जसे त्याला हवे ना तशी जॉब त्याला डेफिनेटली मिळेल. ओके, मी एंजल कार्डमध्ये पण चेक करते. चेक करते मी, बघूया आन्सर येते का. येसचे पण दोन्ही पण कार्ड त्याच्यासाठी येस आलेत आणि चांगलं आहे त्याच्यासाठी. परफेक्ट टायमिंग आले, त्याला होऊन जाईल. त्याला जॉबचा प्रॉब्लेम होता ना, तर ते होऊन जाईल असं मला वाटतंय. परफेक्ट टायमिंग आले त्याच्यासाठी. ओके, प्रियंका पाटील यांचा पण प्रश्न आहे. ओके, 11/7/1984 जन्मतारीख आहे. प्रियंका नाव. कार्ड क्लेन्स करायचे. हा व्हिडिओ जरा मोठा होणार आहे, बघते 2 ह्याच्यामध्ये डिवाइड करून जर मला टाकता आला तर मी डेफिनेटली तसं करेन. ओके, मी लिहून घेतलेत एका कागदावर प्रश्न की जेणेकरून मला पण बरं पडेल ना. प्रियंका पाटील. ओके, प्रियंका पाटील. प्रियंका पाटील जन्मतारीख 11/7/1984. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं कारण काय, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रियंकाला यश, त्याचं कारण काय, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रियंकाला यश ओके. प्रियंका बघा, तुमचा प्रश्न मी घेतलाय. तर येणार नाही आतापासून तुमच्या गोष्टी, म्हणजे ज्या काही गोष्टी रोखल्या जात होत्या तुमच्या, तर ते गोष्ट होणार नाही. थोडंसं तुम्हाला सावध राहायचं. तुम्हाला ना खरं खोटं समजत नाहीये मला वाटतंय. ओके, काहीतरी प्रॉब्लेम होते किंवा एखाद्या तिसऱ्या गोष्टी इन्व्हॉल्ड असू शकते किंवा अशा गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहेत. काहीतरी प्रॉब्लेम असं तुमच्या बाबत येतोय असं मला वाटतंय. बाकी तर तुमच्या बाबत एचची कार्ड आले, सगळे एचची कार्ड आले तुमच्यासाठी. ओके, थोडं हेल्प करा लोकांना. काही हेल्प जर जमत असेल, काही प्रॉब्लेम ब्लॉकेजेस येत असतील तुमच्या कामाच्या ह्याच्यामध्ये किंवा तुम्हाला जे काय अपयश येते प्रत्येक ह्याच्यामध्ये, तर जर तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल तर त्यासाठी थोडंसं चॅरिटी ट्रस्ट करा. म्हणजे की चॅरिटी म्हणजे हेच आपण जे दान वगैरे करतो असं थोडंसं करा. काही ब्लॉकेजेस असतील तर ते होऊन जातील व्यवस्थित. ओके, थोडंसं लक्ष द्या. काही गोष्टी अशा तुमच्या आजूबाजूला होतात आहे, खऱ्या खोट्या गोष्टी तुम्हाला लक्षात येत नाहीत असं मला वाटतं. थोडंसं प्रॉब्लेम आहे तुमच्या बाबतीत. आपण आता पुढचा प्रश्न रुपालीचा घेऊया. ओके, रुपाली ताई आहेत, त्यांचा आपण प्रश्न घेऊया, बघूया. मी कार्ड आधी क्लीन्स करून घेते. एंजल कार्ड मी ह्याच्यासाठी काढलं नाही का, प्रियंकासाठी एंजल कार्ड. ओके, सॉरी हा, काही ना एकदम प्रश्न असतात त्या गोंधळामध्ये जरा विसरून जाते. प्रियंकासाठी प्लीज काही गायडन्स कार्ड असेल तर प्लीज सांगा. गायडन्स असेल प्लीज टेल मी आन्सर.
काळजी करू नका, सगळं ठीक होणार आहे. एंजल स्वतः सांगतात आहे. ओके, काहीच काळजी करू नका, सगळ्या गोष्टी ठीक होऊन जातील. काही ब्लॉकेजेस आपल्या कर्मात ब्लॉकेजेस असतात, त्यामुळे थोडासा वेट करावा लागतो बऱ्याच गोष्टींसाठी. रुपाली यांचा प्रश्न आहे. ओके ओके, ठीक आहे. रुपाली ताई, तुमच्यासाठी मी प्रश्न घेते, बघूया तुमच्यासाठी काय आन्सर येते. रुपाली, मला जो ओके काहीतरी विचार करताय तुम्ही, जी गोष्ट मला तुम्ही विचारली आहेत तर त्या गोष्टीचा आय थिंक तुम्ही बहुतेक विचार करतात. ओके, कार्ड सगळे छान आलेत हा तुमच्यासाठी. कार्ड असं काही वेगळं आलेलं नाहीये. थोडीशी तुमची एनर्जीज लो होत आहे, लो एनर्जीज मध्ये सध्या आहेत तुम्ही वाटतं. रुपालीसाठी काही गायडन्स आहे का? रुपालीसाठी गायडन्स एंजल कार्डमधून बघूया तुमच्यासाठी काय गायडन्स येतो का एंजलकडून. रुपालीसाठी काही गायडन्स आहे का? प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज. रुपालीसाठी काही गायडन्स आहे का? रुपालीसाठी काही गायडन्स आहे का? प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज. रुपालीसाठी काही गायडन्स आहे का? काही गायडन्स आहे का बघूया तुमच्यासाठी. कार्ड तर सगळे छान आलेत तुमच्यासाठी. कार्ड नाही आलं तर मी काढेल, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मी ट्राय करते येते का. गायडन्स कार्ड आपण काढतो, चेक करूया. हां, काही महिन्यामध्ये ह्याचा आन्सर तुम्हाला मिळेल. हां, असं एंजल तुम्हाला साईन देत आहे. ओके, काही महिन्यामध्ये ना तुम्हाला समजणार आहे की जी गोष्ट तुम्ही आता मला विचारले ना त्याचा काय एक्झॅक्टली अर्थ असू शकतो हे तुम्हाला काही महिन्यामध्ये समजणार. ओके, रुपाली यांचा आणखीन एक प्रश्न आहे, तो घेऊया आपण. ओके, बघूया रुपाली, आपण तुमचा प्रश्न पुढचा घेतोय. एक मेसेज येते का बघूया, म्हणजे जरा क्लिअर करता येईल. ओके, ओके रुपाली, तुम्ही जो मला प्रश्न दुसरा वाला विचारलाय ना त्याचं मी तुम्हाला आन्सर सांगते.
त्याचा आन्सर हे आहे की तुम्हाला जी काळजी वाटते ना तर ते त्याच्या एज्युकेशनसाठी लांब जाईल असं ही भीती आहे तुम्हाला. तर हे जे तुम्ही मला दुसरावाला प्रश्न विचारलाय ना तो एज्युकेशनमध्ये खूप पुढे आहे, त्याच्यामुळे त्या थ्रू थोडंसं लांब जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो किंवा त्या थ्रू थोडंसं तुम्हाला जाणवत असेल तर आहे. थोडंसं एज्युकेशनमध्ये जास्त तो इन्वॉल्ड आहे, त्याच्या कामामध्ये त्याच्या लाईफमध्ये इतका बिझी आहे ना त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला असं वाटत असेल. पण काही नाही, दोन्ही पण चांगले कार्ड आहेत तुमच्या दोघांसाठी. ओके, एनर्जी छान आहेत तुमची, तुम्हाला थोडंसं फील होईल. पण जरी तशी काय फिलिंग जर असेल तुमच्या मनामध्ये किंवा तुम्हाला अशी जाणवत असेल तर ती फिलिंग याच्यासाठी आहे की एज्युकेशनमुळे थोडंसं एखाद्या वेळे तो डिस्टन्स होतो. त्यामुळे टेन्शन अजिबात काही घेऊ नका त्याबद्दल. आणि एंजल कार्ड आणखीन आपण चेक करूया, एंजलचे काय मेसेज तुमच्यासाठी काय गायडन्स असेल तर आपण चेक करूया. ओके, काही नाही, छान आहे तुमच्यासाठी, टेन्शन घेऊ नका. टेक ॲक्शन म्हणून दिलेलं आहे. ओके, बॉटमची एनर्जी रिकन्सिडर, काही गोष्टीची पुनरावृत्ती होणार आहे तुमच्या लाईफमध्ये. ओके, पुनरावृत्ती होऊ शकते तुमच्या लाईफमध्ये, परत तो एकदा विचार किंवा त्या थिंकिंग किंवा त्या गोष्टी काहीतरी असं दिसतंय. बॉटमची एनर्जी येते. ओके रुपाली, आता एकच प्रश्न आहे तो घेऊया. आपल्याला जेवढे प्रश्न आले तेवढा आपण कंटिन्यू करण्याचा प्रयत्न केला आणि घेतलाय. जसे व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचतील तसे जसे प्रश्न येतील ते नंतर मी घेईन. अनुराधा यांचा एक प्रश्न आहे, अनुराधाचा. ओके, अनुराधाने प्रश्न विचारले, त्याचे आन्सर आपण चेक करूया काय येतंय. जन्मतारीख 16. ओके, अनुराधाचा प्रश्न आहे की तुम्ही अनुराधा जो मला प्रश्न विचारलाय ना त्याच्यामध्ये तर एक मे बी मध्ये नाही तर नो मध्येच आन्सर आलाय. तुमची आता सिच्युएशन अशी आहे का की सगळं असून सुद्धा असं वाटतंय, म्हणजे म्हणतो ना एक डिफिकल्ट सिच्युएशन अशी झाली का ज्याच्यामध्ये तुमचा गोंधळ झाला, एकटं राहता, एकटं वाटतंय तुम्हाला, असं काही सिच्युएशन होते का? मला असं वाटतं की तुमच्या लाईफमध्ये असं कोणीतरी आहे ज्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होते किंवा तुम्हाला ते गोष्ट रोखली जाते, तुमची ती गोष्ट पुढे होत नाहीये, ग्रो होत नाहीये ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये. ओके, असं मला जाणवतंय. तर मे बी म्हणजे नो मध्येच धरायचं ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर. असं तर मला कार्ड वाटतं. तुमच्यासाठी गायडन्स याच्यामध्ये पण चेक करते आणि एंजलच्या कार्डामध्ये पण गायडन्स आपण चेक करूया. अनुराधाच्या त्यासाठी गायडन्स काय आहे का? अनुराधासाठी गायडन्स काय आहे का? ओके, आपल्याला मेसेज आले आहेत, घेऊया आपण मेसेज. ओके, अनुराधा गायडन्समध्ये पण काही गोष्टी नो मध्येच दिसतात आहे. ओके, एकच एसचं कार्ड आलंय, बाकी तर म्हणजे 70-80% तर नो मध्येच धरायला हरकत नाहीये. थोडासा प्रॉब्लेम वाटतोय मला. तुम्हाला वाटते की व्हावं ती गोष्ट आणि तुमच्या पद्धतीने व्हावी आणि तुम्हाला
तुमचे प्लॅनिंग आहेत चांगले बरेच आहेत आणि तुम्हाला एक छान अशी पदवी काहीतरी हे करायचे, पण ती होत नाहीये. काही ब्लॉकेजेस येतात आहे तुमच्या लाईफमध्ये. कर्म ब्लॉकेज असू शकतं, काही माहिती नाहीये, पण तुम्हाला वाटतंय मला असं की तुमच्या लाईफमध्ये आणि स्ट्रेसफुल लाईफ आहे तुमची, बरेच स्ट्रेसफुल आहे, बऱ्याच गोष्टींचं टेन्शन आहे, बऱ्याच गोष्टीची एन्झायटी तुम्हाला आहे. एकटं राहता, एकटं त्या गोष्टींमध्ये असते असं काहीतरी मला जाणवते. थोडंसं फायनान्शियली पण प्रॉब्लेम असू शकतो तुमचा. ओके, फॅमिलीकडे पण लक्ष द्या. काय होतं ना की आपण हे सगळ्या गोंधळात राहिल्यामुळे थोडंसं दुर्लक्ष होतं. ओके, मला तर थोडं तुमच्या बाबत नो वाटतंय. तुम्ही जो प्रश्न विचारलाय त्याच्यामध्ये मला नो वाटतंय. मी आणखीन ह्याच्यामध्ये चेक करते, एंजल कार्डमध्ये पण मी चेक करते. एंजलिक कार्डमध्ये बघूया. आस्क युअर एंजल्स. तुम्हाला थोडंसं असं एकांत तर आहातच आत्ता असं मला वाटतंय. थोडंसं मेडिटेशन वगैरे करावं लागेल आणि तुमचे जे काही कर्म ब्लॉकेजेस किंवा काही गोष्टी ज्या आहेत ना त्या तुम्हाला थोड्याशा मला असं वाटतंय त्या प्रॉब्लेममध्ये आणतात आहे. तुम्हाला थोडंसं कनेक्ट राहायला पाहिजे परमेश्वराशी. कनेक्ट राहिलात ना तुमच्या इष्टदेवतेशी तर थोडंसं तुमचे प्रश्न सुटतील. कारण आपले प्रश्न आपल्याला उत्तर डेफिनेटली मिळतं, पण आपण एका आध्यात्मिक ह्याच्यामध्ये असेल तर डेफिनेटली आपल्याला मिळून जाईल. तुम्हाला थोडं मेडिटेशन टाईप किंवा तुमच्या प्रार्थनेतून तुमच्या ज्याही काही गोष्टी तुम्ही बोलता त्याच्यातून तुम्हाला डेफिनेटली उत्तर मिळेल. ओके, उत्तर मिळणार तुम्हाला तुमचा रस्ता मिळणार, पण तुम्हाला थोडंसं सोल्युशन, येस सोल्युशन तुम्हाला मिळणार. मी बोलते ना एक रस्ता तुम्हाला मिळणार आहे, पण थोडासा वेट करावा लागणार तुम्हाला. लगेच होईल असं काही नाही आहे ह्याच्यामध्ये. तर मला एंजल कार्डमध्ये पण दिसत नाही आहे आणि आपण जे एनर्जी चेक करतो त्या कार्डमध्ये पण मला दिसत नाही आहे. ओके, तर आज मी सगळ्यांचं बघा काही प्रश्न असे होते की जे आपल्या कार्डशी रिलेटेड पण नव्हते आणि आन्सर मला पण थोडंसं डिफिकल्ट वाटत होतं द्यायचं कसं, पण मी प्रयत्न केलाय बघा तुम्ही. आणि हा लॉंग जरा व्हिडिओ गेलेला असणार आहे. मी बघते ह्याच्यामध्ये डिवाइड करण्याचा मी प्रयत्न करते. लॉंग जात असेल तर लॉंगमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला ते आन्सर समजेल तुमचे काय आन्सर आलेत. ओके, ठीक आहे. आणि कोणाकोणाचे आता जर ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न टाकून ठेवा माझ्याकडे. मग मी तुमचं काय असेल तर चेक करून तुमचे एनर्जीज वॉइस तुमचं आन्सर पण सांगण्याचा मी प्रयत्न करते. ओके, थँक्यू सो मच. राजेंद्र, तुमच्यासाठी आपण प्रश्न बघूया. तुम्ही जो मला प्रश्न पाठवलाय त्याचं उत्तर काय ते आपण चेक करूया. ओके, थोडंसं वेट अजून करावं लागणार आहे तुम्हाला. तुम्ही जो मला प्रश्न विचारलाय ना ॲक्च्युली तो ह्याच्याशी रिलेटेड पण तसा नाही आहे, कारण येस नो मध्येच असे बाहेरचे मी प्रश्न विचारले होते. पण काय हरकत नाही, मी तरी पण घेतलाय तुमचा प्रश्न. पण थोडासा आणखीन तुम्हाला थोडासा टाइम मला वाटतंय असं वेट करावा लागेल. त्याच्यासाठी मी गायडन्स काय ते बघते. राजेंद्रसाठी गायडन्स काय चेक करूया तुमच्यासाठी गायडन्स काय ते. ओके, कसं असतं ना कधी कधी आपण एखाद्या गोष्टीचं जास्त वेट केलं ना खूपच वेट करावा लागतो त्या गोष्टीचा. खरं आहे. गायडन्स काय आहे गायडन्स काय आहे. गायडन्स मध्ये तर येस आलंय. बॉटमची एनर्जी चेक करते. ओके, थोडासा वेट करावा लागेल. जे डेफिनेटली तुम्ही जो प्रश्न विचारलाय ना त्याच्यामध्ये तरी त्याच्यामध्ये वेट जर तुमचा
तुम्ही जर थोडासा केला तर तुमचं जे काही काम आहे ते होऊ शकतं. ओके, तुमचं काय जे काम आहे ते होणार, डेफिनेटली होणार. एंजल कार्डमधून बघूया, आपण चेक करूया तुमच्यासाठी काय आन्सर येत असेल तर. गायडन्स काय आहे बघूया आपण एंजलकडून तुमच्यासाठी. ओके, तुमच्यासाठी 2 कार्ड आलेत, आपण चेक करूया. येस, अनलाइकली म्हणजे काही गोष्टी असंभव आहेत, काही गोष्टी नाही आहेत त्या संभव. तर फोर्सफुली करू नका, व्हायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे असं अजिबात करू नका. कारण आता कसं आहे तुम्हाला सांगते, तुमचा जसा प्रश्न रिलेटेड आहे, तुम्ही जसा विचारलाय, तुम्हाला माहिती आहे तो प्रश्न काय आहे. तर ना मी पण आता स्वामींच्या सेवेमध्ये तुम्हाला सांगते 7 ते 8 वर्ष झाले. मला पण खूप वेळेला वाटतं मी अक्कलकोटला जावं, स्वामींचं दर्शन वगैरे घ्यावं, खूप वेळेला माझी इच्छा होते. पण खरं सांगू, परमेश्वर आपल्यामध्येच आहे. आपण जर शोधलं ना त्याला, अगदी देवघरात तर आहेच, आपल्या आजूबाजूला आहे. आपण जे काही बोलतो करतो त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये तो आपल्याला बघत असतो. ओके, तर त्याच्यामुळं तिथं गेल्यानंतरच आपण ही व्हावं असं काही नाहीये. आपण इथूनच तयार झालं पाहिजे, इथं इतकी हाक केली पाहिजे, आपण जो बोलतो तिथपर्यंत ते पोहोचलं पाहिजे असं मला वाटतं. तेवढी तयारी आपली पाहिजे, तेवढी सेवा पाहिजे, तेवढं आपण जे काही करतो म्हटलं म्हणजे इच्छा पूर्ण झालं असं नसतं. लक्षात ठेवा, ही एक महत्वाची गोष्ट आहे. आपण इतकं तयार आणि इतकं सक्षम झालं पाहिजे ना, त्याच्या ती आपण बोललो तर तिथं आपल्याला समाधान वाटलं पाहिजे. तुम्ही माझ्यापाशी आहे हे आपल्याला नेहमी समाधान वाटलं पाहिजे, कुठं शोधायचं नाही, आपल्या जवळ आहेत हे नेहमी आपल्या मनाला म्हणत राहायचं. ओके, तर फोर्सफुली काही गोष्टी करू नका. तुम्हाला वाटतं तशा गोष्टी जर करायला गेलं तर थोड्याशा बिघडू शकतात. काही महिन्यामध्ये तुम्ही जे बोलताय तर डेफिनेटली ते होऊ शकतं. जर ह्यानुसार तुम्ही चालला, जरासा वेट करा, होणार. तुम्ही जो प्रश्न मला विचारलाय तो प्रश्नाचं उत्तर तुमच्यासाठी आहे, पण थोडासा वेट करा आणि काही महिन्यामध्ये होऊन जाईल ती गोष्ट. तुमची जी इच्छा आहे, तुमची इच्छापूर्ती आहे तर ती महिन्यामध्ये पूर्ण होईल. ओके, थँक्यू सो मच.